शेतकरी मित्रो, जय एससीटी वैदिक. संतोष मांढरे यांनी प्रश्न विचारलाय की पॉली हाऊस मध्ये एससीटी वैदिकचा वापर जर केला तर माती किती दिवसांनी चांगली होईल, सेंद्रिय कर्ब किती वाढेल, एससीटी वैदिकचे बेसल डोस त्यासाठी किती टाकावे लागतील. पॉली हाऊस म्हणजे प्रोटेक्टिव्ह फार्मिंग, ज्याच्यामध्ये बंदिस्त वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड मेंटेन केला जातो, जो प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी गरजेचा असतो. त्याचबरोबर प्रकाशाची तीव्रता मेंटेन केली जाते. त्याचबरोबर जमिनीवरती जास्तीत जास्त पोषण देऊन वेगाने उत्पन्न देणाऱ्या हायब्रिड वाहनांचा तिथे वापर केला जातो आणि ह्युमिडिटी मेंटेन केली जाते. म्हणजे अशा प्रकारे सर्व गोष्टी ह्या मॅनेज करून त्या ठिकाणी वेगाने उत्पन्न काढण्यासाठी पॉली हाऊसची रचना केलेली आहे. मग आपण जेव्हा जास्त वेगाने उत्पन्न काढतो तेव्हा तुम्हाला मातीकडनं म्हणजे मातीला पोषण देणं आणि पिकाला पोषण देणं असं दुहेरी ताकद त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. मग एससीटी वैदिकच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी दर 15 ते 20 दिवसांनी त्याला बेसल डोस दिला पाहिजे आणि दर 10 दिवसांनी तुम्ही त्याला शिलागी ट्रीटमेंट केली पाहिजे. तुम्ही असं जर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब हा 3 ते 4 महिन्यामध्ये वाढलेला दिसेल. तुम्ही ही फ्रिक्वेन्सी 1 महिन्याने जरी ठेवली, सम्राट शक्ती, मिराकल, ह्युमस गोल्ड हे दाणेदार प्लस RNPH आणि कृषी अमृत या सर्वांचा एकत्रित सम्राट बेसल डोस तुम्ही त्याला जर दर महिन्याने टाकत राहिले आणि 15 दिवसाला तुम्ही जर LSQ ची जर बेस शिलाजी ट्रीटमेंट करत राहिले तर तुम्हाला पाण्यामधून अमृत जलचं संस्करित पाणी वापरायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर याची फ्रिक्वेन्सी लावून धरली, तुम्हाला ते माती कधीही बदलावी लागणार नाही. जे पीक तुमचं 1-2 वर्षामध्ये खराब होतं ते तुमचं 4 ते 5 वर्ष चालेल. आणि उत्पन्नाची जी तुमची गुणवत्ता आहे, जर ओपन मध्ये रेकॉर्ड ब्रेक पॉली हाऊस सारखं जर वांग्याला, काकडीला ऍव्हरेज मिळत असेल तर पॉली हाऊस मध्ये निश्चितच त्यापेक्षा जास्त मिळेल आणि फुल शेती एससीटी वैदिकच्या पद्धतीने खूप छान प्रकारे करता येईल. अधिक माहितीसाठी आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करा. धन्यवाद.